Students, we are going to study application of quadratic equation. विद्यार्थ्यांनो, आज आपण वर्ग समीकरणाचे उपयोजन हा भाग अभ्यासणार आहोत. तर प्रॅक्टिस सेट 2.6 जो सराव संच 2.6 आहे, त्यामध्ये जे काही शाब्दिक उदाहरणे दिलेली आहेत, ती शाब्दिक उदाहरणे या वर्ग समीकरणांचं उपयोजन करून कसं सोडवायचं ते आपण पाहूया. So by using this application, how to solve the word problems. So we start first problem. Product of Pragati's age 2 years ago and 3 years hence is 84. Find her present age. प्रगतीच्या 2 वर्षापूर्वीच्या आणि 3 वर्षानंतरच्या वयांचा गुणाकार 84 आहे, तर त्यांची आजची वये काढा असं विचारलेलं आहे. तर आता हे शाब्दिक उदाहरण आपण 3 वेळा वाचावं. त्यामध्ये काय कंडिशन दिलेले आहेत पहा. त्या कंडिशन नुसार आपण काय गृहीत धरायचं आणि आपल्याला वर्ग समीकरण कसं भेटेल ते पाहावं. So for solving this problem, you read this problem 3 times and remember which conditions are given, how to make quadratic equation, and then you get answer. Here Pragati's age 2 years ago. प्रगतीचं 2 वर्षापूर्वीचं वय and 3 years hence. Hence means after. आणि 3 वर्षानंतरचं वय यांचा इथं आपल्याला काय दिलेला आहे, तर गुणाकार दिलेला आहे. प्रॉडक्ट किती आहे तो 84. तर तिचं आजचं वय काढायचं आपल्याला. तर आपण इथं गृहीत धरणार. सो हिअर लेट प्रगतीज प्रेझेंट एज इज इक्वल टू एक्स इयर. प्रगतीचं आजचं वय x वर्ष आहे. 2 वर्षापूर्वी ती किती वर्षाची असेल हे काढण्यासाठी आपण मागे जातो. तर 2 years ago 2 वर्षापूर्वी प्रगतीज एज इज इक्वल टू x मायनस 2 years. पूर्वी म्हणल्यानंतर आपण वजा करतो, नंतर म्हणल्यानंतर बेरीज करतो. फॉर फाइंडिंग द एज ऑफ 2 years ago you subtract 2 from present age, and for finding the age after 3 years add 3 in present age. 2 वर्षापूर्वीचं काढण्यासाठी वजाबाकी करावं, 3 वर्षानंतरचं काढण्यासाठी बेरीज करावी. आजच्या वयामध्ये जर आपण 3 मिळवलं तर आपल्याला 3 वर्षानंतरचं वय भेटते. प्रगतीचं आजचं वय x वर्ष आहे, तर 3 वर्षानंतर ती किती वर्षाची होईल, तर x अधिक 3. आणि 2 वर्षापूर्वी किती वर्षाची असेल, x वजा 2. So 2 years ago Pragati's age is equal to x minus 2 years, and after 3 years Pragati's age is equal to x plus 3 years. Then which condition is given? Product of 2 years ago and 3 years ago's age is 84. Therefore by given condition दिलेली अट काय आहे, ते 2 वर्षापूर्वीचं आणि 2 वर्षानंतरचं या दोन्ही वयांचा गुणाकार हा 84 म्हटलेला आहे. म्हणून इथं आपल्याला कंडिशन काय भेटते, तर x वजा 2 दुसऱ्या कंसात x अधिक 3 बरोबर 84. इन फर्स्ट ब्रॅकेट x मायनस 2, इन सेकंड ब्रॅकेट x प्लस 3 इज इक्वल टू 84. देन मल्टिप्लाय this x with second bracket x plus 3 and this minus 2 with second bracket x plus 3 is equal to 84. X into x square plus 3x minus 2x minus 6 is equal to 84. आपण 2 कंसाचा गुणाकार कसं करतो, एक कंस स्थिर ठेवतो आणि एका कंसातील एका पदाने गुणतो. पहिल्या कंसातलं हे x पद, दुसरा कंस x अधिक 3, पुन्हा हे वजा 2, x अधिक 3 बरोबर 84. x ने x ला गुणला x वर्ग अधिक 3x वजा 2x वजा 6 बरोबर 84. x वर्ग 3x वजा 2x किती होते, तर 3x minus 2x plus x minus 6, and this plus 84 becomes minus 84 is equal to 0. त्याच्यानंतर x वर्ग अधिक x वजा 90 बरोबर 0, कारण वजा 6 वजा 84 हे झाले 90.
अशा पद्धतीने आपल्याला हे वर्ग समीकरण भेटलं. जेव्हा आपल्याला वर्ग समीकरण भेटेल तेव्हा पुढे काय करायचं हे आपण मागे अभ्यासतो. फॅक्टराईज, अवयव पाडावे, गुणाकार केला तर 90 यावं आणि त्यांची वजाबाकी केली तर 1 यावी. यू नो हाऊ टू फॅक्टराइज दिस quadratic इक्वेशन. Product will be 90 and subtraction is 1. Then plus 10 minus 9. Then what is common? X plus 10 minus 9, x plus 10 is equal to 0. Then in first bracket x plus 10, in second bracket x minus 9 is equal to 0. Then x plus 10 is equal to 0 or x minus 9 is equal to 0. X is equal to plus 10 becomes minus 10 or x is equal to minus 9 becomes plus 9. X is equal to 9. But you know here the age cannot be negative. आपल्याला माहिती आहे की वय कधी ऋण नसते. आज जर आपण म्हणलं की एक मुलगा हा ऋण 2 वर्षाचा आहे, याचा अर्थ तो जन्मलाच नाही हे सिद्ध होते, कारण वजा म्हणल्यानंतर काहीच नाही. म्हणून इथं आपण सांगतो की बट द एज कॅन नॉट बी निगेटिव्ह. हिअर द एज कॅन नॉट बी निगेटिव्ह, देअरफॉर x is not equal to minus 10, means this is unacceptable. Therefore x is equal to 9. Hence the Pragati's present age is equal to x is equal to 9 years. अशा पद्धतीने प्रगतीचं आजचं वय बरोबर किती आले तर 9 वर्ष. वजा 10 हे आपण अग्राह्य म्हटलं, कारण वय कधी ऋण नसते, म्हणजे गृहीत काय धरणार तर x बरोबर 9. अशा पद्धतीने प्रगतीचे आजचे वय बरोबर x बरोबर किती आले तर 9 वर्ष. सो दिस इज फर्स्ट एक्झाम्पल. नाउ सेकंड एक्झाम्पल. आता दुसरं उदाहरण पहा. द सम ऑफ स्क्वेअर्स ऑफ 2 कॉन्सिक्युटिव्ह इव्हन नॅचरल नंबर्स इज 244. फाइंड द नंबर्स. 2 क्रमागत समनैसर्गिक संख्यांच्या वर्गाची बेरीज आपल्याला किती दिलेली आहे? 244. तर त्या संख्या शोधा. अट काय पहा? द सम ऑफ स्क्वेअर्स ऑफ which numbers? 2 consecutive even natural numbers. 2 क्रमागत समनैसर्गिक संख्या, संख्या सम असो विषम असो, ह्या 2 ने वाढतात. यू नो even numbers, odd numbers increasing by 2, natural numbers increase by 1. So here let first consecutive given natural number is equal to x, then second consecutive given natural number x plus 2. म्हणून इथं आपण काय म्हणतो, पहिली समनैसर्गिक संख्या जर x असेल तर दुसरी 2 ने वाढणार, म्हणजे दुसरी क्रमागत नैसर्गिक संख्या x अधिक 2. मग ती इथं इव्हनच्या ऐवजी ऑड जरी म्हटलं तरी आपली अट हीच येणार. इथे इव्हन म्हटले कारण ऑड आणि इव्हन, सम आणि विषम संख्या ह्या 2 ने वाढतात. म्हणून आपण एक x धरलं तर दुसरी 2 ने वाढणार, म्हणजे x अधिक 2 होणार. पुन्हा अट काय आहे तर त्या 2 क्रमागत समनैसर्गिक संख्यांच्या वर्गाची बेरीज म्हटली. द सम ऑफ स्क्वेअर्स ऑफ these 2 consecutive even natural numbers means here x square plus x plus 2 bracket square is equal to 244. this is given condition. ही दिलेली अट आहे, कारण आपली पहिली संख्या x होती, त्याचा वर्ग x वर्ग अधिक दुसरी संख्या x अधिक 2 त्याचा वर्ग बरोबर 244. हे दिलेल्या अटीनुसार आलं. आता याला सोडवा. हा x वर्ग अधिक a अधिक b चा वर्ग लागू होतो. x वर्ग अधिक दोन्ही पदांच्या गुणाकाराचे दुप्पट 4x अधिक 2 चा वर्ग 4 बरोबर 244. x वर्ग काय होणार? बेरीज होणार. 2x वर्ग होते अधिक 4x अधिक 4 आणि वजा 244 इकडे काय झाले? वजा 244. दिस प्लस 244 becomes minus 244 is equal to 0. Then this is 2x square plus 4x, you know here subtraction, minus 240 is equal to 0. आता इथं आपल्याला कळले की प्रत्येक पदाला 2 ने जर भागलं तर समीकरण छोटं होते, म्हणून आपण इथं लिहिलं डिवाइडिंग बाय 2. प्रत्येक पदाला 2 ने भागलं तर इथं x वर्ग अधिक 2x वजा 120 बरोबर 0. आता गुणाकार केला तर 120 यावं, त्यांची वजाबाकी केली तर 2 यावी. प्रॉडक्ट बी 120 and subtraction plus 2. So you know 12 10s are 120. 12 minus 10 is equal to 2. Then here the middle term split into 12x minus 10x. मधले पदाची आपण फोड काय लिहिलं तर अधिक 12x वजा 10x. पुन्हा कॉमन काय भेटते? x अधिक 12
वजा 10 x अधिक 12 बरोबर 0. दोन कंस सारखे आहेत, एकदा लिहा. पुन्हा वेगळ्याचा एक कंस करा, दोघांना 0 लागू करा. त्याच्यानंतर अधिक 12 इकडे काय होईल वजा 12 आणि हे वजा 10 इकडे काय होईल अधिक 10. पुन्हा एक ऋण आलं एक धन आलं, मग उल्लेख करणार आपण. यू नो नॅचरल नंबर्स कॅन नॉट बी निगेटिव्ह. नैसर्गिक संख्या ह्या कधीही ऋण नसतात, म्हणून आपण अग्राह्य म्हणणार. x इज नॉट इक्वल टू -12 मीन्स x इज इक्वल टू 10. दिस इज फर्स्ट कॉन्सिक्युटिव्ह इवन नॅचरल नंबर, x इज इक्वल टू 10. देन यू नो विच इज अ सेकंड, x plus 2 means 10 plus 2 is equal to 12. Hence you get two consecutive even natural numbers are 10 and 12. अशा पद्धतीने आपल्याला त्या दोन क्रमागत समनैसर्गिक संख्या काय भेटली तर 10 आणि 12. आता आपल्याला हे उदाहरण चुकी बरोबर बघायचं असेल तर आपल्या गिवन कंडिशन मध्ये या, तिथं ठेवून आपण पाहू शकतो. यू नो हिअर 10 स्क्वेअर इज 100 and here 12 square is 144. 100 plus 144 it becomes 244. LHS becomes RHS. So our answer be correct. अशा पद्धतीने आपले उत्तर हे बरोबर आहे किंवा नाही पाहता येते. त्यानंतर आपण तिसरं उदाहरण पाहूया. थर्ड एक्झाम्पल. इन द ऑरेंज गार्डन ऑफ मिस्टर मधुसूदन there are 150 orange trees. The number of trees in each row is 5 more than that in each column. Find the number of trees in each row and each column with the help of following flow chart. आता हे उदाहरण कसं सोडवावं यासाठी आपल्याला खाली प्रवाह आकृती दिलेली आहे, त्याच्या आधारे आपल्याला एक एक स्टेप बाय स्टेप सोडवायचं आहे. तर या उदाहरणात काय दिले पहा, श्री मधुसूदन यांची एक संत्र्याची बाग आहे. त्या संत्र्याच्या बागेमध्ये आडव्या रांगेत काही झाडे आहेत आणि उभ्या रांगेत काही झाडे आहेत. आडव्या रांगेतील झाडांची संख्या उभ्या रांगेतील झाडांच्या संख्येपेक्षा 5 ने अधिक आहे आणि त्या संत्र्याच्या बागेत एकूण 150 झाडे जर असतील तर आडव्या तसेच उभ्या रांगेतील झाडांची संख्या किती असं विचारलेलं आहे. तर इथं हिअर द नंबर ऑफ ट्रीज इन ईच रो इज 5 मोर दॅन दॅट इन ईच कॉलम. दिस कंडिशन इज गिवन. देन यू नो हिअर लेट द नंबर ऑफ ट्रीज इन ईच कॉलम इज इक्वल टू x. इथं आपल्याला अट काय दिलंय, उभ्या रांगेतील झाडांच्या संख्येपेक्षा आडव्या रांगेतली जी झाडे आहेत ते 5 ने अधिक आहेत. म्हणून इथं आपण काय करतो, पहिल्यांदा उभ्या रांगेतील झाडांची संख्या लिहितो x. तर आडव्या रांगेतील झाडांची संख्या काय होईल x अधिक 5. आता आडव्या आणि उभ्या रांगेत जेव्हा आपल्या रांगा ह्या करेक्ट असतील तेव्हा आपण प्रत्येक रांगेतले कोणत्याही बाबी पूर्ण मोजत नाही. उभी आणि आडवी असं गुणाकार केलात की आपल्याला एकूण संख्या भेटते. तसं इथं आपल्याला माहिती आहे की उभ्या रांगेत आणि आडव्या रांगेत जी झाडे आहेत त्यांचा जर गुणाकार केला तर एकूण झाडे भेटतील. म्हणून इथं आपण काय लिहिलं, त्या झाडांची एकूण संख्या बरोबर x कंसात x अधिक 5. You know here the total number of trees is equal to x in bracket x plus 5. Then which condition is given here? In the orange garden Mr. Madhusudan there are 150 orange trees. The number of trees in each row is 5 more than that in each column. Find the number of trees in each row and each column with the help of following flow chart. The number of trees in a column bx, number of trees in a row b x plus 5. Total number of trees is equal to x in bracket x plus 5. या प्रवाह आकृतीमध्ये आपण 3 स्टेप पूर्ण केलं. नंबर ऑफ ट्रीज इन कॉलम फाइंड नाही, देन फ्रेम क्वाड्रॅटिक इक्वेशन, देन फाइंड x, देन नंबर ऑफ ट्रीज इन कॉलम अँड देन नंबर ऑफ ट्रीज इन रो. आता हे करण्यासाठी आता काय करायचं पहा. एकूण झाडांची संख्या 150 असं अट दिलेली होती. टोटल नंबर ऑफ ट्रीज 150, बट हिअर टोटल नंबर ऑफ ट्रीज x in bracket x plus 5. x in bracket x plus 5 is equal to 150. Then x into x, x square plus 5x is equal to 150. Plus 150 becomes minus 150. You get quadratic equation. वर्ग समीकरण भेटले तर आपण फॅक्टरायझेशन मेथड आठवा. गुणाकार केलं तर 150 यावं, त्यांची वजाबाकी केली तर 5 यावी. तर 15 आणि 10 50चे 15 10s are 150. Signs plus minus. Then here what is common? x plus 15. Here minus 10, x plus 15. Why? Minus plus minus.
both brackets are same, write down one time, then x minus 10. X plus 15 is equal to 0 or x minus 10 is equal to 0. Then x is equal to this plus 15 becomes minus 15 and this minus 10 becomes plus 10. But the number of trees cannot be negative. परंतु झाडांची संख्या कधी ऋण नसते. म्हणून आपण इथं काय सांगणार की x बरोबर नाही वजा 15 म्हणून x बरोबर 10. हे 10 झाडे कुठली आली? The number of trees in each column is equal to x is equal to 10 and the number of trees in each row is equal to x plus 5 means 10 plus 5 is equal to 15. अशा पद्धतीने आपल्याला x ची किंमत भेटली, समीकरण भेटलं, उभ्या रांगेतली झाडांची संख्या, आडव्या रांगेतल्या झाडांची संख्या भेटली आणि अशा पद्धतीने आपल्याला जो प्रवाह आकृती दिलेली होती, जो फ्लो चार्ट दिलेला होता, त्या फ्लो चार्ट मधले जेही स्टेप आहेत त्या पद्धतीने आपण उत्तर काढलेले आहेत. तर असं हे तिसरं उदाहरण होतं. नाउ फोर्थ एक्झाम्पल. विवेक इज ओल्डर दॅन किशोर बाय 5 years. The sum of the reciprocals of their ages is 1/6. Find their present ages. विवेक हा किशोर पेक्षा 5 वर्षांनी मोठा आहे. त्यांच्या वयांच्या गुणाकार व्यस्तांकाची बेरीज 1/6 आहे. तर त्यांची आजची वय काढा. रीड द एक्झाम्पल 3 times. What condition given? What is find out? Remember. Then write down. उदाहरण 3 वेळा वाचा. काय अटी दिलेत पहा. काय विचारलेलं आहे, काय गृहीत धरायचं, काय कंडिशन दिलेली आहे, हे संपूर्ण भाग लक्षात घेऊन उदाहरण सोडवा तर करेक्ट येईल. सो हिअर सोल्युशन. लेट. समजा आता इथं आपण काय गृहीत धरणार पहा. विवेक इज ओल्डर दॅन किशोर. हा विवेक जो आहे किशोर पेक्षा 5 वर्षांनी मोठा आहे. जर किशोर आपण x वर्षाचा आहे म्हटलं तर हा विवेक किती वर्षाचा होईल? x अधिक 5 वर्षाचा. If present age of Kishore be x year, then you know present age of Vivek is equal to x plus 5 years. Why? Vivek is older than Kishore by 5 years. Then the sum of their reciprocals. You know reciprocal means multiplicative inverse. त्यांच्या गुणाकार व्यस्तांकाची बेरीज. मग त्यांचं जे वय होतं x वर्ष किशोरचं, त्याची गुणाकार व्यस्त काय होते? 1/x. x अधिक 5 आहे. त्याची गुणाकार व्यस्त काय होणार? 1/x अधिक 5. यू नो रेसिप्रोकल ऑफ देअर एजेस बी 1/x and 1/x plus 5. Reciprocal means multiplicative inverse. Then sum of these ages is 1/6. This condition is given. The sum of their reciprocals of their ages is 1/6. Hence by the given condition 1/x plus 1/x plus 5 is equal to 1/6. Then here denominators different. Then product x in bracket x plus 5 and numerator by cross multiplication. इथं आपण काय करतो? छेदातला गुणाकार छेदात लिहिलं, अंशस्थानी तिरकस गुणाकार केलं. x अधिक 5 1 x अधिक 5 अधिक x अधिक 1 x अधिक 1. x 1 जार x and this is x plus 5 1 जार x plus 5. बरोबरच्या पुढचं 1/6 जसे असतं तसे. अंशाचं जर निरीक्षण केला तर x 2x होतात अधिक 5 आणि छेदातला गुणाकार x वर्ग अधिक 5x बरोबर 1/6. पुन्हा इथं तिरकस गुणाकार बाय क्रॉस मल्टिप्लिकेशन. 6 in bracket 2x plus 5 is equal to x square plus 5x. 6 2 are 12x plus 6 5 are 30 is equal to x square plus 5x. Then this x square plus 5x as it is plus 12x becomes minus 12x plus 30 becomes minus 30 is equal to 0. आपण वर्गीय पद धन असावं म्हणून आपण काय केलं? ही बाब आपल्या उजवीकडचा भाग जशाच तसे ठेवलं आणि जो डावीकडचा भाग होता त्याची जागा बदलली. तर x वर्ग 5x मधून 12x गेले वजा 7x वजा 30 बरोबर 0. पुन्हा वर्गीय समीकरण भेटलं. गुणाकार केलं तर 30 यावं, त्यांची वजाबाकी केली तर 7 यावी. वजा वजा असताना आपण चिन्ह वजा अधिक देतो.
तर x वर्ग वजा 10x अधिक 3x वजा 30 बरोबर 0. x in bracket x minus 10 plus 3 in bracket x minus 10. In first bracket x minus 10, in second bracket x plus 3 is equal to 0. X minus 10 is equal to 0, x plus 3 is equal to 0. Therefore x is equal to 10 or x is equal to minus 3. But the age cannot be negative. परंतु वय कधी ऋण नसते, म्हणून x बरोबर नाही वजा 3, म्हणून x बरोबर 10. यू नो x फॉर प्रेझेंट एज ऑफ किशोर. x हे वय कोणाचं आपण गृहीत धरलं होतं? किशोरचं. म्हणून किशोरचं आजचं वय काय आलं तर 10 वर्ष आणि विवेकचं आजचं वय काय आलं तर x अधिक 5 बरोबर 10 अधिक 5 बरोबर 15 वर्ष. अशा पद्धतीने ह्या किशोर आणि विवेकचं वय भेटलं. तर असं हे चौथं उदाहरण होतं. नेक्स्ट फिफ्थ एक्झाम्पल, पाचवं उदाहरण पहा. सुयश स्कोर 10 marks more in second test than that in the first. 5 times the score of the second test is the same as square of the score in the first test. Find his score in the first test. आता इथं कोण आहे? सुयश. सुयशला गणिताच्या पहिल्या चाचणीत मिळालेल्या गुणांपेक्षा दुसऱ्या चाचणीत 10 गुण अधिक मिळाले. पहिल्या चाचणीत कमी भेटले, दुसऱ्या चाचणीमध्ये मात्र 10 गुण जास्त भेटले. दुसऱ्या चाचणीतील गुणांची 5 पट ही पहिल्या चाचणीतील गुणांच्या वर्गा इतकी आहे. ही अट महत्वाची. तर त्याचे पहिल्या चाचणीतले गुण किती असं विचारलंय. सो हिअर लेट सुयश मार्क स्कोर्ड इन फर्स्ट युनिट टेस्ट इज इक्वल टू x. तर इथं आपण गृहीत धरलं की त्या सुयशला पहिल्या चाचणीमध्ये परीक्षेत x गुण मिळाले. तर दुसरी अट काय होती इथं तर दुसऱ्या चाचणी परीक्षेत त्याला 10 गुण जास्त भेटले पहिल्यापेक्षा. सुयश मार्क स्कोर्ड इन सेकंड युनिट टेस्ट इज इक्वल टू x plus 10 marks. Another one condition, the square of the marks in the first unit test. पहिल्या चाचणी परीक्षेमध्ये मिळालेला जो गुण आहे त्याचा वर्ग काय होईल तर x वर्ग होईल. आता हे कशासाठी? कारण तिथं आपल्याला अट काय होती? दुसऱ्या चाचणीतील गुणांची 5 पट पहिल्या चाचणीतील गुणांच्या वर्गा इतकी आहे. ही अट दिलेला आहे. यू रिमेंबर दिस कंडिशन. Which condition? Here 5 times the score of the second test is the same as square of the score in the first test. You know square of the score in the first test is x square. You get by the given condition. This is the 5 times of the marks in second unit test is equal to. This is square of the marks in first unit test. Hence by the given condition इथं दिलेली अट काय आली पहा. दुसऱ्या चाचणीमध्ये मिळालेल्या गुणांची 5 पट पहिल्या चाचणीतील गुणांच्या वर्गा इतकी आहे. म्हणून 5 कंसात x अधिक 10 बरोबर x वर्ग. 5x अधिक 50 बरोबर x वर्ग. हा x वर्ग जशाच तसं ठेवलं. अधिक 5x इकडे वजा 5x अधिक 50 इकडे वजा 50 बरोबर 0. कधीही वर्गीय पद हे जशाच तसे ठेवा, बाकीची पदे बदला. गुणाकार केलं तर 50 यावं, त्यांची वजाबाकी केली तर 5 यावी. 10 5 are 50. Then signs minus plus. Here x common, x minus 10 plus 5 in bracket x minus 10 is equal to 0. Both brackets are same. This is x minus 10, x minus 10, write one time, and in another bracket x plus 5. X minus 10 is equal to 0 or x plus 5 is equal to 0. Hence x is equal to minus 10 becomes plus 10, plus 5 becomes minus 5. Then the marks cannot be negative. If you get negative 5 marks, means marks are not getting. जर आपल्याला ऋण 5 मिळाले असं म्हटलं, ऋण 5 गुण मिळाले तर कुठलेच गुण आपल्यात अस्तित्वात नाहीत असं सिद्ध होते. But the marks cannot be negative means x is not equal to minus 5, therefore x is equal to 10.
सो सुयश मार्क स्कोर्ड इन फर्स्ट युनिट टेस्ट इज इक्वल टू 10 मार्क. अशा पद्धतीने त्या सुयशला पहिल्या चाचणी परीक्षेमध्ये किती गुण मिळाले तर 10 गुण. असं हे 5वं उदाहरण होतं. यानंतर 6वं उदाहरण पहा. मिस्टर कासम runs a small business of making earthen pots. He makes certain number of pots on the daily basis. Production cost of each pot is rupees 40, more than 10 times total number of pots he makes in one day. If production cost of all pots per day is 600, find production cost of one pot and number of pots he makes per day. तर श्री कासम नावाचा एक व्यक्ती आहे. तो काय करतो, मातीची भांडे बनवण्याचा त्याचा एक छोटासा उद्योग आहे. आणि तो काय करतो, दररोज ठराविक संख्ये एवढी भांडी तयार करतो. प्रत्येक भांड्याचे निर्मिती मूल्य तयार केलेल्या भांड्याच्या संख्येची 10 पट अधिक 40 रुपये असते. जर एका दिवसातील भांड्याचे निर्मिती मूल्य 600 रुपये असेल तर प्रत्येक भांड्याचे निर्मिती मूल्य व एका दिवसात बनवलेल्या भांड्यांची संख्या काढायची आहे. मिस्टर कासम रन्स अ स्मॉल बिझनेस ऑफ मेकिंग अर्थर्न पॉट्स. तो मातीची भांडे बनवतो. मग ही मेक्स सर्टन नंबर ऑफ पॉट्स ऑन डेली बेसिस. त्याची अट आहे, एका निश्चित अटीवरती तो दररोज मातीची भांडे बनवतो. अट काय आहे पहा. प्रोडक्शन कॉस्ट ऑफ ईच पॉट इज रुपीज 40 मोर दॅन 10 टाइम्स द टोटल नंबर ऑफ पॉट्स ही मेक्स इन वन डे. ही अट महत्वाची. तयार केलेल्या भांड्यांच्या संख्येची 10 पट अधिक 40 रुपये असं तो भांडी बनवल्यानंतर त्याचं मूल्य घेतो. ही प्रोडक्शन कॉस्ट ऑफ ऑल पॉट्स पर डे इज 600. जर एका दिवसात त्यांनी बनवलेले भांडीचं मूल्य जर त्याचं 600 रुपये असेल तर प्रत्येक भांड्याचं निर्मिती मूल्य आणि एका दिवसात बनवलेल्या भांड्यांची संख्या काढायची आहे. तर आपण लेट काय धरतो पहा. कासम मेक्स अर्थर्न पॉट्स पर डे इज इक्वल टू एक्स. समजा तो कासम दररोज एक्स मातीची भांडी बनवत असेल, म्हणजे तो बनवत असलेल्या मातीच्या भांड्यांची संख्या एक्स. द कॉस्ट ऑफ ईच अर्थर्न पॉट इज. त्या प्रत्येक मातीच्या भांड्याची किंमत काय असेल, बनवलेल्या भांड्याच्या 10 पट अधिक 40 असं दिलेलं आहे. अट काय होती तर की प्रोडक्शन कॉस्ट ऑफ ईच पॉट इज रुपीज 40 मोर दॅन 10 टाइम्स टोटल नंबर ऑफ पॉट्स ही मेक्स इन वन डे. यू नो ही मेक्स वन डे हाउ मेनी पॉट्स एक्स. 10 टाइम्स 10x मोर दॅन 40 प्लस 40. तर कॉस्ट ऑफ ईच अर्थर्न पॉट इज इक्वल टू रुपीज 10x प्लस 40. आता इथं आपल्याला काय माहित झालं, एका दिवसात तो किती भांडे बनवतो हे माहित झालं. एका दिवसात बनवलेली जे काही भांडे असतील त्या भांड्यांची किंमत सुद्धा माहित झाली. असे ते भांडे बनवल्यानंतर तो एकूण त्याची कमाई किती होते तर 600 रुपये. जेवढे काही तो भांडे बनवत असेल त्या भांड्याचं जे काही निर्मिती मूल्य आहे ते एका दिवसातल्या भांड्याचं निर्मिती मूल्य दिलेलं आहे 600 रुपये. द प्रोडक्शन कॉस्ट ऑफ ऑल पॉट्स पर डे इज 600. आपल्याला माहिती आहे एका दिवसामध्ये तो एक्स भांडे बनवतो. किंमत भेटते 10x अधिक 40. एकूण किती रुपये मिळाले हे जर काढायचं असेल तर आपण गुणाकार करतो. x कंसात 10x अधिक 40 बरोबर किती भेटते तर 600. म्हणून दिलेल्या अटीनुसार आपण इथं काय देतो, x कंसात 10x अधिक 40 बरोबर 600. एवढी कंडिशन येणं हे महत्वाचं.
This condition is very very important. You know who get? What is X? Number of watts he makes per day. What is 10x plus 40? Cost of each earthen pot. बनवल्यानंतर त्याला एकूण किती रुपये मिळतात ते दिलेलं आहे 600. x कंसात 10x अधिक 40 बरोबर 600 हे कसाला कळलं? समजा त्याने दररोज एक 5 भांडी बनवत असतील आणि एक भांड बनवल्यानंतर जर त्याला समजा एक 15 रुपये भेटत असतील तर त्याला एकूण किती मिळाले हे काढण्यासाठी आपण गुणाकार करतो 15 × 5 = 75. तसंच इथंही आहे. x in bracket 10x plus 40 is equal to 600. Then multiply x into 10x 10x square plus 40x is equal to 600. Plus 600 becomes minus 600. Then divide each term by 10. You get x square plus 4x minus 60 is equal to 0. Then factorize 10 6 are 60 plus 10x minus 6x. X is common, x plus 10 minus 6 is common, x plus 10 is equal to 0. Then x plus 10 is equal to 0 or x minus 6 is equal to 0. Hence x is equal to minus 10 or x is equal to 6. The number of earthen pots cannot be negative. मातीच्या भांड्यांची संख्या कधी ऋण नसते, म्हणून x बरोबर नाही वजा 10, म्हणून x बरोबर 6. What is your number of pots? So Kasam makes earthen pots per day is equal to x is equal to 6. अशा पद्धतीने तो कासम दररोज किती भांडे बनवत असे? 6 भांडे. एक भांड बनवलं तर त्याला आपण बघितलं होतं 10x अधिक 40 रुपये भेटणार. The cost of each earthen pot is he get 10x plus 40 means 10 into 6 plus 40. 60 plus 40 is equal to 100. अहो त्याने 6 भांडे बनवले. The cost of each earthen pot is ₹100. एका भांड्याची किंमत 100 रुपये. टोटल किती होते पहा. 6 into 100 you get 600. अशा पद्धतीने आपल्याला कळले की त्याने एकूण भांडे 6 बनवले. एक भांड बनवलं तर त्याला 100 रुपये भेटणार आहेत. असं एका दिवसामध्ये त्याची कमाई किती झाली तर 100 गुणिले 6 बरोबर 600. अशा पद्धतीने आपल्या कंडिशन मध्ये आपण उत्तरे ठेवून पहा. चूक की बरोबर हे कळते. सबस्टिट्यूट if you get the value of x and if the equation becomes LHS and RHS equal then the value be correct, otherwise wrong. अशा पद्धतीने आपण हे 6 उदाहरणे अभ्यासलो. राहिलेली जी 7 8 9 10 अशी उदाहरणे आहेत ते आपण पुढच्या भागात अभ्यासू. तर ह्या सर्व उदाहरणांचा व्यवस्थित अभ्यास करा. दिलेला होमवर्क समजून सोडवा. उदाहरण 2 ते 3 वेळा वाचा आणि सोडवण्याचा प्रयत्न करा. ओके, थँक्यू.